नमस्कार गाववाल्यानो आणि कोकणकरांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आहे दुसरा दिवस लावणीचा। मी गेलो नव्हतो, आमच्या घराच्या जवळच आहे लावणी लावते। आई आणि मी दोघंच लावतो। मी म्हटलं यावेळी मशीन नको आणूया लावणीला, 2च मळे आहे म्हणून वरती उमऱ्याच्या बाटल्या आणि टेंब्यास मशीन घेऊन जायचं आहे। आधी घरातली कामं करतो, म्हणजे नारळ सोडायचा आहे। आज अमावास्या आहे, अमावास्याचा नारळ द्यायचा आहे। चला जाऊया, नारळ सोडूया आणि डायरेक्ट थेट शेतात, म्हणजे समोरच आहे हे घर आमचं आणि समोर 2 माळे आहेत। पाऊस तर नाही आहे कारण चिखल करायचा आहे, पाणी भरपूर लागेल। आता बघूया, पाणलीमध्ये आहे पाणी, तो हंडा भरून पाणी घेऊन येतो, चिखल करून देतो। आणि कारखान्यात पण जायचं आहे मला, कारण विवेक दादाचा फोन आला आहे, पोरं नाही आहेत, मदतीला ये जरा। चला, या मशीनने लगेच होतं नारळ सोडून, कोयतीने वेळ लागतो। 2 आहे सोलायचे नारळ। नारळ सोललेत, तर जरा जेवण करूया। जेवणामध्ये आज आहे मस्तपैकी परवाचं गावठी चिकन आहे, त्याचा झणझणीत रस्सा। परवा राखण दिलेले, मिरगमधली राखण द्यायला लागते सालाबादप्रमाणे दरवर्षी। आणि आज तांदळाची भाकरी काय। हां, चला मग जेवण करूया, या जेवण करायला। पप्पांचा डबा पण सोडून आलो आहे, आता जातोय तिथे लावणी लावायला। आई सोडून ठेवते आणि मी आता खतून देतो, चिखल करून देतोय। आणि एक दाखवतो तुम्हाला, तशी अंगठ्याला चिकट टेप लावले, कारण नखाच्या फटीमध्ये माती गेली की कुसतात पाय, ते इन्फेक्शन होतं, पू होतो तयार, आतमध्ये घाण तयार होते, म्हणून असं जुगाड केला आहे। सांगितलं तर आयाला चिखल करून दिला आहे। अर्ध रोप तिथं ठेवलं नाही ओढायचं, आधी म्हटलं चिखल गेला आहे तर लावून टाक अर्धवटमध्ये। तर मी आत्ता जातोय गणपती कारखान्यामध्ये, विवेकदादांनी बोलवलं नाही। असा आहे पहिला दिवस माझा गणपती कारखान्यामधला। आणि हा ढीक करून ठेवला आहे, म्हणजे 5 पोती करून ठेवले, माती मळून ठेवले, ही जागा आहे माती मळायची। आणि हा बघा इकडे पोत्यांचा ढीक रचून ठेवलेला आहे। किती आहेत अंदाजे 200 पोती। इकडे सुरुवात केलं नाही आहे बघा, इकडे जागा केलं नाही साधन गणपती ठेवायला। हे आमचे मूर्तिकार आहे विवेक तारवे दादा, हाय कर विवेक दादा हे आमचे मूर्तिकार। एकदा मुलाखत घ्यावी त्यांची, आता घाईत आहे, मी निघतोय, चला बाय। तर रत्नागिरीत जायचं आहे, त्याच्यामुळे लवकर निघालो आहे मी। काम आहे, म्हणजे माझं साहित्य आणायचं आहे दुकानाचं, म्हणून लवकर चाललो आहे। एक दिवस गणपती कारखान्याची व्हिडिओ ती पूर्ण करून टाकणार आहे। आणि माझे आता मिनी ब्लॉग चालू आहेत, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग येत नाहीत। तुमचा सपोर्ट राहू दे, लाईक शेअर आणि चॅनलना सबस्क्राईब करा। तर आत्तासाठी बाय, तर परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, चला बाय।